अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, शुक्रवार, खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। शुक्रवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे असंख्य उपाय करत असतो। बघा, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या कुलदेवीची उपासना किंवा कुलदेवीची सेवा करण्यासाठी देखील आहे। बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडथळे येतात, असंख्य प्रसंग येतात। घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही, एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही, कुठल्याच कामात यश मिळत नाही, घरात एकोपा नसतो, सतत वादविवाद असतात, मुलं हट्टीपणा करतात, अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये चालू असतात जेव्हा आपल्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद नसतो। बघा, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करतो, लक्ष्मीची सेवा करतो, बाकी सगळं काही करतो, पण कुलदेवीला आपण विसरून जातो। जेव्हा आपण आपल्या कुलदेवीला विसरतो किंवा जेव्हाही तिची सेवा करण्यास आपण विसरतो तेव्हा लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी आणि अडथळे येतात। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य सेवांमध्ये सांगितलेलं आहे, स्वामी सारामृत ग्रंथात सांगितलेलं आहे की कुठल्याही सेवेचा संकल्प करत असाल किंवा कुठलीही सेवा जरी सुरू करत असाल त्याच्या आधी कुलदेवीचं स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्याच्याही आयुष्यात कुलदेवीचा आशीर्वाद असतो किंवा ज्याच्याही आयुष्यामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्याच्या आयुष्यातील, त्याच्या जीवनातील अडथळे हे दूर होत जातात, त्याच्या जीवनातील संकटे जे आहेत ती निघून जातात, सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्याच गोष्टी भरभरून असतात। त्यासाठी कुलदेवी प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल, एखाद्याला नोकरीच लागत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये सुख येत नसेल, लक्ष्मीची प्राप्ती होत नसेल, पैसा टिकत नसेल, तर समजून जा की तुमच्या घरामध्ये कुलदेवी जी आहे ती जागृत नाहीये किंवा कुलदेवी जी आहे ती प्रसन्न नाहीये। कुलदेवी म्हणजे काय, तर आपल्या कुलाचं रक्षण करणारी, आपल्या कुलाच्या पुढे नेणारी, जी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते। बघा, तिचं स्मरण असणं खूप महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते, मंगळवार असेल, पौर्णिमा असेल, शुक्रवार असेल, या 3 दिवशी कुलदेवीच्या विशेष सेवा करत चला। आता ज्यांना दररोज, खरं तर दररोज आपल्याला तिचं स्मरण करायचं असं, जसं नित्यसेवा आपण स्वामींची करतो तसं दररोज 5 मिनिटं का होईना पण कुलदेवीचं स्मरण करा। आता ज्यांना दररोज नाहीच वेळ मिळत त्यांनी कमीत कमी मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या 3 दिवशी तरी आपल्या कुलदेवींचं स्मरण हे करावंच। त्यातील एक विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून प्रश्न सुटत नाहीये, प्रश्न मार्गी लागत नाहीये, दारिद्र्य संपत नाहीये किंवा मग घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नाहीये, घरामध्ये खूप संकट, अडथळे आहेत, प्रत्येक कामामध्ये अपयश येत आहे, अशा प्रत्येक व्यक्तींनी शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। या 2 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने कुलदेवी माता आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती सतत प्रसन्न राहील, तिचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे सगळे अडथळे दूर होतील, अडचणी दूर होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील। आता काय उपाय आहे, कुठली गोष्ट अर्पण करायची आहे, काय सेवा करायची आहे, हे सगळं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी, कारण दोनही वार जे ते कुलदेवीला स्मरणारे किंवा कुलदेवीसाठी समर्पित असणारे वार आहेत, त्यामुळे दोघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता। यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी 6:30 ते 7:30च्या वेळेस आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर, बघा, आता आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यांच्याकडे अजूनही नाहीये त्यांनी आवर्जून घेऊन या, कारण बाकी कुठल्याही देवतांचा फोटो नसला तरी चालेल, पण कुलदेवीचा किंवा कुलदेवतांचा फोटो हा आपल्या देवघरात असावाच, ठीक आहे। तर तुम्हाला तुमची जी कुलदेवी असेल तिचा एक फोटो किंवा टाक आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे। नसेल, आता समजा ताई मला सेवा आणि उपाय करायचा आहे पण फोटो नाही, मग मी काय करू, तर एक सुपारी ठेवा, त्या सुपारीला तुम्ही कुलदेवी समजा तरीही चालेल। त्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप नसेलच तर अर्थात तेल टाका, फक्त त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 अख्ख्या लवंगा घाला, ठीक आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, बसण्यासाठी चांगलं आसन घ्यायचं आहे, बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। जो विड्या, बघा, आपण ज्याला
खायचं पान, नागवेलीचं पान असं म्हणतो, पूजेचं पान असं म्हणतो. पूजेच्या प्रत्येक गोष्टीत आपण जी पानं वापरतो तेच पान, कुठेही पूजे साहित्य जिथे भेटतं तिथे सहज मिळेल. हे पान तुम्हाला त्या कुलदेवीच्या फोटोसमोर, सुपारी मांडली असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 11 अख्ख्या शाबीत लवंगा घ्यायच्या आहेत. व्यवस्थित फूल असणाऱ्या अख्ख्या शाबीत लवंगा घ्यायच्या आहेत. 1 लवंग तुपामध्ये बुडवायचे. शक्यतो तुपच घ्या, नसेल तर मग अत्तर घेतला तरीही चालेल. अत्तर स्प्रेड करा लवंगांवरती. 1 लवंग घ्या, तुपात बुडवा किंवा अत्तर स्प्रेड करा आणि ते लवंग त्या विड्याच्या पानावरती ठेवून द्यायचं. ठेवत असताना तुमची जी कुलदेवी आहे तिचं स्मरण करायचं आहे, तिचा मंत्र म्हणायचा आहे. आता कुलदेवी माहीतच नसेल, तिचा मंत्र माहीत नसेल तर नवारण मंत्र जो आहे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल. असं करत एक लवंग सगळे त्या नागवेलीच्या म्हणजे पानावरती तुम्हाला ते विड्याच्या पानावरती तुम्हाला सगळे एक करत तुम्हाला तिथे ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर या लवंगांवरती तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. सोबत प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवी मातेला एक वेणी अर्पण करा. एक गजरा जरी अर्पण केला तरी चालेल. बघा, जो अत्यंत तिला प्रिय आहे, कुलदेवीला गजरा आणि वेणी अत्यंत प्रिय आहे, तर ती आवर्जून अर्पण करा. ठीक आहे. यानंतर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिला प्रार्थना करा. घरामधील समस्या ज्या असेल त्या समस्या सुटण्यासाठी तिला विनंती करा. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला तुमची जी कुलदेवी माता असेल त्या कुलदेवी मातेचा जो मंत्र असेल तो मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. ठीक आहे. नसेल मंत्र आहे तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र 108 वेळा म्हटला तरीही चालेल. यानंतर बघा, जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती पाठ असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचला तरीही चालेल. यानंतर काय करायचं, तर एक छोटीशी मातीची पंटी किंवा कापूर ज्याच्यात जाळतो ते भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि ज्या विड्याच्या पानावरती आपण लवंगा अर्पण केलेल्या आहेत ह्या लवंगा तुम्हाला त्या कापरामध्ये ठेवायच्या आहेत. जे कापूर आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या लवंगा घालायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या लवंगा ज्या आहेत त्या देखील पेटतील, थोड्या तडतडायला लागतील. त्यानंतर तुम्हाला यानेच तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे. ठीक आहे. आता आरती ताई कुठली म्हणायची, तर माता लक्ष्मीची जी पण आरती तुम्हाला येत असेल किंवा तुमच्या कुलदेवीची जी पण आरती येत असेल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि हे कापूर आणि लवंग तुम्हाला संपूर्ण प्रज्वलित होईपर्यंत, पेटेपर्यंत तुम्हाला हे ओवाळतच राहायचं आहे. ठीक आहे. हे सगळं काही झालं की त्यानंतर ही जी राख होईल, या लवंगांची जी राख होईल ती थोडीशी एखाद्या डब्बीमध्ये वगैरे भरून ठेवली तरीही चालेल. जेव्हाही महत्त्वाच्या कामांसाठी जाल तेव्हा त्याचा एक टिकळा लावा. मुलांना कधी असं वाटलं की बरं नाही आहे किंवा मुलं सतत आजारी पडत आहेत तेव्हा मुलांना त्याचा टिकळा लावा. मुलं जर यशस्वी होण्यासाठी बाहेर जात असतील, कुठल्या इंटरव्ह्यूसाठी जात असतील त्यांच्या कपाळाला लावा. कुठल्या प्रवासाला निघत असाल तेव्हा त्याचा एक टिकळा जो आहे तो राखेचा लावा. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात भरपूर लाभ व्हायला सुरुवात होईल. खरं तर लवंग ही माता लक्ष्मी असेल, कुलदेवी माता असेल, सगळ्यांना प्रसन्न करणारी गोष्ट आहे. विड्याशिवाय माता लक्ष्मीची किंवा कुलदेवीची कुठलीच सेवा पूर्ण होत नाही. आपल्यापैकी बरेच लोक आपण सहज देवीची ओटी भरतो, पण बऱ्याच लोकांना ही पण गोष्ट माहिती नाही की देवीची जेव्हा ओटी भरतो त्यामध्ये खण असेल, नारळ असेल, सगळं जेव्हा ठेवतो त्यासोबत विडा असणं खूप महत्त्वाचं आहे. विडा ठेवल्याशिवाय लक्ष्मी माता ही आपली ओटी स्वीकारत नाही. मी प्रत्येक वेळेत तुम्हाला सांगत असते. म्हणजे काय, तर विड्याचं पान किंवा विडा हे माता लक्ष्मीच्या सेवेत अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ते विड्याचं पान या दिवशी तिथे ठेवाल, त्याच्यावरती लवंग अर्पण कराल, तेव्हा लक्षात घ्या माता लक्ष्मी आपली जी कुलदेवी माता आहे ती तुमच्याकडे प्रसन्न होईल. त्यावेळेस तुम्ही जे तिचं मंत्रस्तोत्र म्हणत असाल, जी सेवा करत असाल, इच्छित मनोकामना व्यक्त करत असाल, ते सगळं काही तिच्यापर्यंत त्वरित पोहोचलं जाईल. आणि जेव्हा तुमची सेवा, तुमच्या इच्छा तिच्यापर्यंत पोहोचल्या जातील तेव्हा नक्कीच तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ती पूर्ण करेल. जेव्हा अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगा तुम्ही कापरासोबत प्रज्वलित कराल तेव्हा त्याचा जो धूर होईल, त्याचा जो वास होईल, त्याने तुमच्या घरात असलेली अवलक्ष्मी, बाधा, इडापिडा सगळं काही क्षणात समाप्त होईल आणि तुमच्या घरातील 4ही कोपऱ्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास निर्माण होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरभरून सुख, समृद्धी, शांती यांची प्राप्ती करेल. सदैव तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल. कितीही अडचणी असतील तर त्या सुटत जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व इच्छा, ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होत जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, अगदी साधी सोपी सेवा आहे, मात्र केल्याने असंख्य तुम्हाला याचे लाभ घडत जातील. सगळ्यांना सांगेन की आवर्जून ही सेवा किंवा हा उपाय नक्कीच करा. ज्यांच्याही आयुष्यात कुलदेवीची कृपा नाही आहे असं वाटत आहे किंवा घरामध्ये असंख्य अडचणी, अडथळे आहेत, त्यांनी तर ही सेवा नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.